हॅलो. तर आज माझ्या घरी आहे हळदी कुंकू आणि पिल्लूचं बोरन्हाण. दोन्ही गोष्टी सोबतच होत्या, म्हणून छान असं डेकोरेशन करून घेतलं होतं आम्ही. फुलांनी छान सजवून घेतलं होतं आणि पिल्लूचं बोरन्हाणचंही तिच्या पप्पांनी छान असं डेकोरेशन करून घेतलं होतं. मस्त असं डेकोरेशन करून झाल्यानंतर ना ताईंनी छान अशी रांगोळी काढली होती आणि हे तुम्हाला दाखवते आहे माझं सासरचं घर. आणि मी छान अशी खीर केली होती, बारीक शेवयांची खीर केली आणि मग नंतर मस्त अशी रेडी झाले होते. छान अशी तयार झाल्यानंतर ना पिल्लूलाही मी छान रेडी केलं होतं आणि तिचं औक्षण करून घेतलं होतं. हळदी कुंकासाठी ना एक जण चालूच होतं, त्यातच मग पिल्लूचं छान असं औक्षण करून घेतलं. आणि ना मागच्या वर्षी पिल्लूला जास्त काही समजत नव्हतं, त्यामुळे ती ह्या गोष्टी काही उचलत नव्हती. आणि आता तिला एवढं समजते ना डेअरी मिल्क वगैरे, तर तिला दिसलं की ती लगेच उचलून घेते. त्यानंतर ना सर्वांनी तिला ओवळून घेतलं. आणि हे सर्व माझे पुतणेच आहेत आणि छोटी पुतणी पण आहे. तिलाही आम्ही ओवाळून घेतलं आणि नंतर छान असा बोरन्हाणचा कार्यक्रम झाला. त्यानंतर ना रात्री मुलांचा छान असा डान्स चालू होता, कारण सर्वजण आम्ही एकत्र आलो होतो ना, त्यामुळे. माझ्या दोन्ही चुलत जाऊबाई आणि चुलत सासूबाई पण आलेल्या होत्या. सर्वजण एकत्र आले ना की खूप छान वाटतं. मग काय मस्त जेवण केलं, बिर्याणी केली होती, बिर्याणी खाल्ली. असा गेला आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.